त्याच्या बॅगेतून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेनं मुसके आवळले आहे। प्रकरणी पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे। अमित पिता बिजेंद्र वय वर्ष 34 असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। उमरी परिसरातील फिर्यादी सतीश बाबूराव गंगाळे हे लग्न कार्यासाठी निघाले होते। यावेळी मदत करण्याच्या बहाण्यानं आरोपीनं गंगाळे यांच्या हातातील बॅग घेऊन त्यातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती। या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासासाठी पोलिसांचं एक पथक रवाना करण्यात आलं। अवघ्या 10 दिवसात चोरीचा छडा लावून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। 10 फेब्रुवारी 2024 ला सिव्हिल लाईन्सच्या हद्दीत फिर्यादी सतीश बाबूराव गंगाळे यांनी तक्रार दिली होती की एक बस स्टँडवर बसमध्ये प्रवास करताना त्याचे सोने व दागिने तसेच रोख रक्कम एकूण जवळपास 13 लाख हे अज्ञात चोरट्यांनी चोरून गेले होते। मोठी रक्कम असून यामध्ये एलसीबीच्या पथकांना आम्ही आदेशित केले होते। सदर पथकाने जवळपासचे जिल्हे तसेच बाहेर राज्याचे हरियाणामध्ये जाऊन तपास केला असता त्यामध्ये एक आरोपी अमित यांना ताब्यात घेऊन पुढे तपास केली आणि गुन्ह्यामध्ये 100% मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे। तसेच इतर गुन्ह्याचा पण मुद्देमाल रिकव्हर झाला। एकूण 18 लाख मुद्देमाल त्यामध्ये सोन्याच्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 1.5 लाख असे जप्त करण्यात आलेले आहे आणि हे आरोपीच्या आणखी गुन्ह्यामध्ये सहभागाबद्दल आणखी तपास आम्ही करणार आहोत।